श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मासाविषयी माहिती. चातुर्मास कधी सुरू होणार, चातुर्मासात येणारी व्रतवैकल्ये, सण उत्सवाची रेलचेल आणि चातुर्मासाचं महात्म्य. तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत असतो. तर चला, मराठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि अत्याधिक महात्म्य असलेला काळ म्हणजे चातुर्मास. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळात चातुर्मास असतो. आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. तर कार्तिक शुद्ध एकादशीला विष्णू प्रबोधोत्सव या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते. सन 2025 मध्ये चातुर्मास कधी सुरू होतो, चातुर्मास काळात कोणकोणते सण उत्सव व्रते प्रामुख्याने साजरी केली जातात ते आपण जाणून घेऊया. रविवार 6 जुलै 2025 रोजी आषाढी देवशयनी एकादशी आहे. या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होत आहे. तर रविवार 2 नोव्हेंबर 2025 रोजी विष्णू प्रबोधोत्सव आहे. या दिवशी चातुर्मासाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता रविवारीच होत आहे. भारतीय संस्कृती ही वैविध्याने नटलेली पाहायला मिळते. मराठी महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांना धार्मिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, शिवाय शास्त्रीय दृष्ट्याही फार महत्त्व आहे. चातुर्मासात अनेक सण उत्सव व्रतवैकल्ये साजरी केली जातात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संत दर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात असा समज आहे. चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात. तसेच अनेक ठिकाणी चातुर्मासाच्या प्रारंभी काही ना काही संकल्प करून तो सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला जातो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. चातुर्मासातील पहिला पूर्ण महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. तसेच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात. तसेच याच महिन्यात ज्योतिपूजन सुद्धा केले जाते. यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजन मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात पितरांचे स्मरण केले जाते. हा 15 दिवसांचा कालावधी पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. नवरात्र, दीपावली आणि चातुर्मास सांगता अनेक हजार वर्षापूर्वी मराठी नववर्ष हे अश्विन महिन्यापासून सुरू व्हायचे अशी मान्यता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत नवरात्र साजरे केले जातात. अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजे दसरा म्हणून साजरी केली जाते. यानंतर दीपोत्सव साजरा केला जातो आणि कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.